वसईतील बहुचर्चित असा तरुणाच्या हत्याकांडाला आता 24 तास पूर्ण झालेले आहेत आणि वालीव पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केल्यानंतर आज न्यायालयामध्ये हजर केला असता वसई न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान या आरोपीला याआधी जेव्हा न्यायालयात हजर केलं असता तिथल्या न्यायालयाने जे आहे त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली होती, परंतु 302 च्या प्रकरणात मॅजिस्ट्रेट कस्टडी कशी हा सवाल उपस्थित झाला होता। त्यामुळे वसई कोर्टातले सर्व जे वकील आहेत चक्रावले होते, पोलीस देखील चक्रावले। यानंतर जे आहे की सरकारी वकिलांनी हा खटला पुन्हा वरच्या न्यायालयामध्ये सादर केला असता तिकडच्या न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्यानंतर पोलीस देखील चक्रावले होते की 302 मध्ये सहसा जे आहे की याची मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली जात नाही, परंतु ही का दिली। अखेर आज संध्याकाळी जे आहे की त्याला वरच्या न्यायालयाने ही कोठडी सुनावलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर जे आहे की पीपी जयप्रकाश पाटील आणि सोबतच वसई न्यायालयाचे दिगंबर देसाई असतील किंवा दर्शना त्रिपाठी असेल, हरीश गौड असेल, यांनी नेमकं काय म्हटले आपण ऐकूयात। मी एपीपी जयप्रकाश पाटील सेशन कोर्ट वसई येथे कार्यरत आहे। जे आज CR नंबर 320/2024 वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत जो नोंदलेला आहे 302 सेक्शन प्रमाणे IPC, त्यामध्ये आज JMFC कोर्टाने जी ऑर्डर दिली होती MCRची पहिल्या दिवशी, ती ऑर्डर आम्ही आज सेशन कोर्ट वसई येथे चॅलेंज केली। ती चॅलेंज केली असता आजच माननीय सेशन कोर्टाने सदरचा आमचा रिव्हिजन अर्ज मान्य केला आणि 6 दिवस आरोपीची पोलीस कस्टडी मान्य केलेली आहे। मी ॲडव्होकेट हरीश गौड। सदर हे जो प्रकरण आहे, सदरच्या प्रकरणामध्ये मला लीगल एड म्हणजे सरकारतर्फे मला अपॉइंट केलं गेलं, ज्याच्यातून आरोपीचा वकील नसतो, मग सरकारतर्फे आरोपीला वकील देण्यात येतो, त्या प्रकारे मला नेमलं गेलं आणि मेहरबान कोर्टाने सर्व पोलिसांनी जी मागणी केलेली होती की त्याच्यामध्ये जो इन्स्ट्रुमेंट होता, जे पाण्याने मारला होता, तो पाना रिकवर करण्यात आला होता आणि त्या ग्राउंडवर मेहरबान कोर्टाने MCRमध्ये घेतलं आणि इतर जे पोलिसांचं ग्राउंड होते MCRचे PPC मागण्याचं ते व्हॅलिड नव्हते, म्हणून मेहरबान कोर्टाने त्यांना MCRमध्ये घेऊन त्यांना पोलीस कस्टडीमध्ये जेल कस्टडीमध्ये घेतलं। किती दिवसाची आता भेटली? किती? आता 1 दिवस घेतलं होतं, पण ते लोकांनी आज सेशन कोर्टामध्ये अपीलमध्ये जाऊन त्यांनी PCची ऑर्डरची रिव्होक करून घेतलं आणि 24पर्यंत आरोपीला PC देण्यात आलेली आहे। टेक्निकली जेव्हा आरोपीला कोर्टात आणलं जातं आणि जेव्हा पोलीस कस्टडी किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडी होते, तेव्हा जी काही कस्टडी होती त्याच्याबद्दल रायवल पार्टी जर सॅटिस्फाईड नसेल आणि ती कस्टडी जर चॅलेंज करायची असेल तर अरेस्टपासून फर्स्ट 15 डेजमध्ये ती वरच्या कोर्टामध्ये ती चॅलेंज करता येते। तर इथे 1 दिवसा म्हणजे इमिजिएटली MCR जी झाली होती त्याच्यावर सरकार पक्ष सॅटिस्फाईड नव्हता, कारण हे सेन्सेशनल मर्डर केस आहे, त्यामुळे क्वाईट नॅचरली सरकार पक्षाला ते चॅलेंज करणं वाटलं आणि त्यांनी ते इमिजिएटली वरच्या कोर्टामध्ये सेशन्स कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि त्याप्रमाणे तो रिव्हर्स झालं किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं। बघा, मॅटर जे आहे ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे, तर इनिशियल 14 डेज पोलीस PC मागू शकते, ओके, आणि हे अजून इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग असल्या कारणाने पूर्ण मॅटर सबज्युडाईज आहे। तर MCR झाला आहे वगैरे, इट इज अ ज्युडिशियल ऑर्डर, तर त्या काय कारणावरून MCR झालं आहे ते बघितल्याशिवाय आता डायरेक्टली कमेंट करणं इज नॉट प्रॉपर। वी हॅव टू सी अंडर व्हॉट सर्कमस्टॅन्सेस द PC वॉज प्रोक्युअर्ड, वॉज डिमांडेड आणि कुठल्या सर्कमस्टॅन्सेस खाली MCR दिलेलं आहे, हे बघूनच आपण त्याबद्दल भाष्य करू शकतो। आता पोलीस रिवाइजमध्ये गेले, हां, काय सांगणार, काय भेटणार त्यांना? पोलीस रिव्हिजनमध्ये गेले तर त्यांचा अधिकार आहे, 14 दिवस ते ऑफिशियली मागू शकतात। तर रिव्हिजनमध्ये कोर्ट डिसाईड करेल की वेदर दे आर एंटायटल्ड फॉर ॲन ॲडिशनल PC ऑफ द अक्यूज्ड ऑर नॉट, असं डिसाईड करणार कोर्ट।